राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पुस्तकावरील भूमिकेवरून राजकारण तापलं। शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली। संजय गायकवाड यांनी म्हटलंय की रोहित पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी या विषयात उडी घेत आहेत। अजित पवार यांची जागा घेण्याच्या उद्देशाने हे असे मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय। त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथे ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे। तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच। दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत, पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठे गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता जेव्हा दादा जिवंत होते। आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत। आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धी करता घेतली। पण काल जेव्हा त्याने कदाचित त्याने पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचला होता की त्या महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला असावा।